नमस्कार, मी वैशाली स्वयंपाकघर मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज दिवाळी स्पेशल आणखी एक रेसिपी मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे, ती म्हणजे पाकातील रवा लाडू। एकदम सोपे आहेत, पण रवा लाडू बनवताना जर का पाक बिघडला तर लाडू पूर्णपणे कडक होऊ शकतात किंवा ते मिश्रण सेटच होत नाही आणि लाडू आपल्याला वळता येत नाही। तर त्यामुळे कशा पद्धतीने एक एक स्टेप्स सहित मी तुम्हाला हे सांगणार आहे। आज मी तुमच्या बरोबर रवा लाडू ही रेसिपी शेअर करणार आहे। तर सगळ्यात आधी इथे मी गॅस ऑन केलेला आहे, त्यावरती एक कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये मी आपली जी नॉर्मल वाटी असते घरातली, त्या 2 वाटी मी इथे रवा घेतलेला आहे। आता रवा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे। आता मी या रव्यामध्ये 1 चमचाभर असं तूप टाकलेलं आहे। नॉर्मल आपला चमचा आहे, 1 टीस्पून आपण याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे। थोडं थोडं करत आपल्याला याच्यामध्ये तूप ऍड करायचं आहे। एक 5 ते 7 मिनिटांनंतर थोडासा याचा कलर चेंज झालेला आहे। पुन्हा मी याच्यामध्ये 1 चमचाभर असं तूप घातलेलं आहे। आता छान मीडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। जसं जसं रवा भाजत येईल तसं थोडासा कलर चेंज होणार आहे। थोडासा गव्हाळ होईपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आणखी 1 चमचाभर मी याच्यामध्ये तूप ऍड केलेलं आहे। टोटल 3 ते 4 चमचे इथे मी तूप वापरलेलं आहे। आता आपला रवा छानपैकी तयार झालेला आहे। मस्तपैकी त्याला आपण इथे खमंग असं भाजून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे पाक तयार करायचा आहे। 2 वाटी रव्यासाठी इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। साखर बुडेल इतकंच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि गॅसवरती आपल्याला मीडियम टू हाय फ्लेम वरती साखर विरघळण्यासाठी ठेवायची आहे। एक साखर विरघळल्यानंतर 1 ते 2 मिनिटांमध्येच आपला हा पाक तयार व्हायला चालू होतो, म्हणजेच 1 तारी पाक आपल्याला करून घ्यायचा आहे। तुम्हाला मी दाखवलेलं आहे की 1 तार इथे कशी आलेली आहे। तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी 1 तार आलेली आहे। गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आहे, कारण की पाक जर आपला पुढे गेला तर प्रॉब्लेम येऊ शकतो, आपलं जे मिश्रण आहे ते कडक होऊ शकतं। त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं टायमिंग नुसार आपल्याला 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे। आणि सगळं मी याच्यामध्ये पाकाचं जे मिश्रण आहे ते यामध्ये मी आता ओतून घेतलेलं आहे आणि छानपैकी मिक्स करून त्याला झाकून ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटं मी त्याला आता झाकून ठेवणार आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर जेव्हा तुम्ही हे मिश्रण उघडून बघता त्यावेळेस जर ते खूप घट्ट झालं असेल, जर चुकून पाक पुढे गेला असेल, थोडंसं कडक मिश्रण झालं असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये। आता मी याच्यामध्ये विलायची पावडर सुद्धा टाकलेली आहे। हे मी तुम्हाला सांगायची विसरली होते की वेलची पूड तुम्ही टाकून घ्यायची आहे तेव्हा। आणि जर आपला पाक थोडासा पुढे गेला असेल तर आपण लगेचच त्याला काय करायचं, ज्यावेळेस आपण 15-20 मिनिटांनंतर झाकण उघडून बघतो त्यावेळेस जर तुम्हाला जाणवलं की मिश्रण खूप कडक आहे तर लगेचच आपल्याला ते मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्याला दुधाचा शिपका मारून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आपले लाडू बिलकुल चुकणार नाहीत। ही टिप तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता इथे तुम्ही बघू शकता माझं 15 ते 20 मिनिटांनंतर जेव्हा मी झाकण उघडून बघितलं तेव्हा हाताने मी छानपैकी मिश्रण मिक्स केलेलं आहे। थोडंसं कडकपणा हा जाणवतोच, कारण की पूर्णपणे रवा फुलला जातो। आपल्याला असं वाटतं की खूप घट्ट झाले ते मिश्रण, पण असं काही होत नाही। लगेचच आपण त्याला व्यवस्थित फोडून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी थोडंसं दूध घालायचं आहे। एकदम कमी दूध लागतं, थोडासा दुधाचा आपल्याला शिपका द्यायचा असतो त्याच्यामध्ये। तुम्ही बघू शकता आता हे छानपैकी मी इथे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि आपले लाडू इथं छान असे तयार झालेले आहेत। एकदम सोप्या पद्धतीमध्ये हे लाडू तयार होतात। फक्त पाकाचं प्रमाण हे नक्की लक्षात ठेवायचं आहे, कशा पद्धतीने पाक हा शिजवला पाहिजे। तुम्ही बघू शकता आपले लाडू इथे छान तयार झालेले आहेत आणि एकदम तोंडात विरघळतील असे हे लाडू झालेले आहेत। तर अशी सुंदर अशी ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज वैशाली स्वयंपाकघरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये। थँक्यू।